फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राइब करा, कारण आपले हे चॅनल नवीनच आहे, तर सपोर्ट करा। तर चला आपण काय रेसिपी आहे आणि काय साहित्य कसं प्रमाण आहे ते सर्व पाहून घेऊया। रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण इथे बनवतोय चुरम्याचे लड्डू। तर हे लड्डू सोमवारसाठी आपण बनवतो। तर चुरमाचे लड्डू जेणेकरून आपण 16 सोमवार केले असेल तर हे 16 सोमवाराचे साठी आपण हे चुरम्याचे लड्डू असे बनवतो। तर खूप छान असे खमंग आणि स्वादिष्ट असे हे चुरम्याचे लड्डू सुद्धा होतात। तर त्यासाठी आपण काय साहित्य कसं प्रमाण घेतले ते पाहणारच आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राइब करा, कारण आपले हे चॅनल नवीनच आहे, त्यामुळे सपोर्ट करा आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर पाहू शकता मस्त असे खमंग दिसतानाच अगदी तोंडाला पाणी सुटेल असे आपले लाडू इथे झालेले आहेत। अगदी सोप्या पद्धतीने करायचे आहेत, त्यामुळे कोणीही करू शकतं, एवढं सोप्या पद्धतीने हे आपण बनवलेले आहेत। तर इथे पाहू शकता मी गव्हाचं पीठ ऑलरेडी मळून ठेवलं होतं, ते दाखवता आलं नाही तर सॉरी। तर गव्हाचं पीठ मळून छान असं घेतलेलं आणि त्यानंतर छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटून घेतल्या, त्या तळून घेतल्या छान अशा आणि त्यानंतर आपण ह्या ज्या पुऱ्या लाटून आपण घेतल्या त्या आता हाताने कुस्करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण मिक्सरला लावून घ्यायचे आहेत। तर बारीक असा चुरा करायचा। ह्याच्यामध्ये आपण फक्त गूळ घालणार आहोत, पाक वगैरे काही करायचं नाही आहे। खडीसाखर घालायची आहे, वेलची घालायची आहे आणि तूपसुद्धा भरपूर असं घालायचं आहे। एवढे छान स्वादिष्ट लाडू होतात ना चुरम्याचे, तुम्ही नक्कीच एका ट्राय करून पहा। तर मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये ते पुऱ्या केलेल्या त्या चुरणल्या आणि त्या घातल्या। त्यानंतर बदाम भरपूर मी भाजून ठेवले होते, रोस्ट केलेले बदाम, पंपकिन सीड, त्यानंतर हा काळा गुळ आहे, सेंद्रिय गुळ आहे। तर काळा गुळ घातलेला आहे, त्यामुळे आपल्या लाडवाला थोडासा काळपट कलर आलेला आहे, तर नाहीतर पिवळे लाडू आपले दिसले असते। तर पाहू शकता सेंद्रिय गुळ घालून सुद्धा आपले सारण कसं झालेलं आहे। तर हे छान असं मी सगळं मिक्स करून गूळ बदाम वगैरे सगळं मिक्स करून छान असं हे करून घेतला, चुरमा करून घेतला। त्यानंतर खसखस आहे ती छान अशी रोस्ट करून घेतली कढईमध्ये आणि ती त्यानंतर घातली त्याच्यावरती। त्यानंतर आपण आता खडीसाखर घेणार आहोत। त्यानंतर बेदाणे होते, ते बेदाणे काजू वगैरे बारीक तुकडे केलेले ते आपण इथे तुपामध्ये थोडेसे रोस्ट करून घेतले आणि ते आपण आता जेव्हा आपण लाडू बांधणार त्यावेळेस ते लाडवाला थोडं थोडं लावण्यासाठी हे बाजूला काढून घेतलं रोस्ट करून। त्यानंतर तूप कडवून घेतलं, एक 4 ते 5 चमचे असं तूप घेतलं आणि ते सर्व त्या सारणावरती घालून घेतलं। त्यानंतर वेलची पावडर घेतली, जायफळ थोडीशी पावडर टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि जी आपण खडीसाखर आता घेतलेली आहे ते आपण ह्याच्यामध्ये थोडी कुटून घ्यायची आहे, जास्त बारीक करायची नाही, जेणेकरून आपण लाडू खातो त्यावेळेस ती खडीसाखर आपल्या दाताखाली येईल अशा पद्धतीनं थोडीशी बारीक करून घ्यायची आहे खलबत्त्यामध्ये। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी ती बारीक केली आणि सर्व त्या सारणामध्ये घालून घेतली। त्यानंतर वेलची पावडर ऑलरेडी मिळते, तर इलायची पावडर आपण 1 चिमूट अशी त्याच्यामध्ये घालून घेतली। तर जास्त काही सारण नव्हतं, त्यामुळे थोडंसं सगळं घातलेलं आहे। एकूण 10 ते 12 लाडू झालेले आहेत। तर पाहू शकता अशा पद्धतीने ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे मणुके आहेत ते थोडे थोडे घालून आपण लाडू बांधून घ्यायचे आहे। तर पाहू शकता अगदी मुटका होतोय, पाहू शकता ह्याला आपल्याला गरज नाही की ह्याला पाक करावा किंवा काही नाही। तर पाहू शकता किती सुंदर असा लाडू झालेला आहे, मणुका लावून घ्यायचा आहे आणि मस्त असा लाडू आपल्या इथे तयार झालेला आहे। पाहू शकता किती सुंदर असा लाडू दिसतोय आणि खायला सुद्धा अप्रतिम असा हा लाडू बनतो। अगदी पौष्टिक, गुणकारी, हेल्दी असा हा लाडू। नक्कीच तुम्ही मुलांच्यासाठी असे लाडू बनवून ठेवा आणि मुलांना द्या सकाळी नाश्त्यासाठी। तर पाहू शकता अगदी मस्त असे लाडू इथे तयार झालेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का? नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करून पहा चुरम्याचे लड्डू। आणि आता श्रावण महिना आलेलाच आहे, तर श्रावणात अशा पद्धतीने तुम्ही श्रावण सोमवार जर 16 केले तर अशा पद्धतीने नक्कीच ही रेसिपी करून पहा, ट्राय करा। आवडली तर नक्कीच सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। तर चला आपण भेटूया अशाच न्यू व्हिडिओज आहेत, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा।
थँक्यू सो मच.